वाशी ते मनोज जरांगे पाटील आणि सरकारी शिष्टमंडळ यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। त्यामुळे या चर्चेकडे जे आहे ते संबंध मराठा समाज बांधवांचे लक्ष लागलेले आहे। आपण थेट त्यांच्याशी बातचीत करतोय। मला सांगा, चर्चा सुरू आहे, काय अपेक्षा आहे? जो जरांगे पाटील जो निर्णय घेईल तो निर्णय आमच्या मराठी समाजाच्या हितासाठीच ठेवेल। आमच्या सर्व आशा आकांक्षा सर्व आत्तापर्यंत आम्ही जे मराठी नेत्यांना देत होतो ते सगळं आम्ही आमचं आता जरांगे पाटलांच्या हवाली केलं आहे। जरांगे पाटील जो निर्णय घेतील तो आम्हाला तमाम सर्व मराठी बांधवांना मान्य असेल। बरं, तुम्ही काय सांगा? मराठा समाज इतक्या वर्ष आरक्षणापासून वंचित राहिला आहे। कायद्याप्रमाणे मराठा समाज हा ओबीसी मध्ये कुणबी या जात प्रमाणपत्रांतर्गत आरक्षणास पात्र ठरतोय। तर ती मागणी जरांगे पाटील ही शासनाकडे करत आहेत। तर शासनाने ती मागणी लवकर मान्य करावी आणि मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा। पण यापूर्वी एक शिष्टमंडळ आलं होतं, त्यांच्यासोबत चर्चा झाली होती, मात्र ती चर्चा निष्फळ ठरली होती। आज जर सकारात्मक काही निर्णय झाला नाही तर जरांगे पाटील जे पूर्व दिशा ठरवतील त्याप्रमाणे आंदोलन चालेलच। आणि आपण पाहतोय जरांगे पाटलांचा हा लढा खूप वर्षापासून सुरू आहे। तसंच हे तिसऱ्या उपोषणाची वेळ सरकारने त्यांच्यावरती आणली आहे। आणि जोपर्यंत मराठा समाजाला संपूर्ण सरसकट आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील। आणि सर्वांना शैक्षणिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या सबल करण्यासाठी गरजवंत मराठ्यांना हे आरक्षण खूप गरजेचे आहे। नक्कीच मराठा समाज बांधवांच्या या सगळ्या प्रतिक्रिया आहेत। गरजवंत मराठा समाज बांधवांना कुठल्याही परिस्थितीमध्ये आरक्षण पाहिजे। त्यामुळे जी काही बैठक चालू आहे, चर्चा सुरू आहे, त्यातून सकारात्मक मार्ग निघावा अशा पद्धतीची अपेक्षा मराठा समाज बांधव व्यक्त करताना पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सौंदाडेसह देवेंद्र कोलटकर, झी मीडिया, वाशी।